वेलकम फ्रेंड्स, नमस्कार. मी महेश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 ची जी पोलीस भरती आहे त्याच्यावरती रिलेटेड आपण प्रश्न पाहूया, या चालू घडामोडीवरचे. तर पहिला प्रश्न आहे बघा, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या नदीच्या काठावरती पार पडली? चार ऑप्शन आहेत: नाईल, अमेझॉन, मिशिगन आणि सीन. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. सीन नदी आहे, थोडीशी प्रदूषित पण असते, ती कायम चर्चेत असते आणि त्याच्यावरती पॅरिस शहर वसलेलं आहे आणि त्याच नदीच्या काठावरती ही स्पर्धा पार पडली. दुसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकची जी क्लोजिंग सेरेमनी असते, ठीक आहे, ती 2 दिवसापूर्वी पार पडली. तर त्याच्यामध्ये जे भारतीय झेंडा वाहक कोण होते किंवा कोण होता? तर पहिला आहे मनू भाकर, दुसरं श्रीजेश, तिसरं स्वप्नील कुसळे, की चौथं मनू भाकर व श्रीजेश. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मनू भाकर व श्रीजेश. मनू भाकर आपल्याला माहित आहे, 10 मीटर पिस्टॉल मध्ये त्यांनी 2 ब्रॉन्झ मेडल भेटले आणि श्रीजेश हे भारतीय टीमचे, हॉकी टीमचे काय आहेत, गोलरक्षक आहेत आणि ते निवृत्त सुद्धा झाले शेवटच्या सामन्यानंतर. तर हे इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक्स ची ओपनिंग सेरेमनी पार पडली, त्याच्यामध्ये भारतीय झेंडा वाहक कोण होते? तर पी व्ही सिंधू, की शरद कमल, की साक्षी मलिक, की पी व्ही सिंधू व शरद कमल. तर परत हे दोन असतात. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक डी हे त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तुम्हाला हे माहित असणं लक्ष गरजेचं आहे. तर ते आहे टी म्हणजे टेबल टेनिस या प्रकाराशी ते संबंधित आहेत. त्यानंतर बघा, भारतीय खेळाडू अविनाश साबळे जे बीडचे आहेत, महाराष्ट्रीयन खेळाडू, ते कोणत्या क्रीडा प्रकारात सहभागी झाले होते? तर पर्याय आहे: एक 3000 मीटर स्टीप लेचेस किंवा त्याला आपण अडथळ्याची शर्यत म्हणतो. दुसरा आहे हाय जम्प, 2000 मीटर वॉकिंग, ही 2000 मीटर स्टीप लेचेस म्हणजे परत अडथळ्याची शर्यत. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजे 3000 मीटर अडथळ्याच्या शर्यतीमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर बघा, स्लोगन काय होती, म्हणजे घोषवाक्य ज्याला आपण म्हणतो पॅरिस ऑलिम्पिकचं, ते काय होतं? पहिला ऑप्शन आहे गेम्स वाईड ओपन, दुसरा ऑप्शन आहे प्ले फॉर पीस, तिसरा युनायटेड बाय इमोशन, चौथा डी गेम इज ऑन. तर ए हे त्याचं अचूक उत्तर आहे, गेम्स वाईड ओपन. युनायटेड बाय इमोशन हे 2020 ची टोकियो ऑलिम्पिक पार पडली, त्याचं ते घोषवाक्य होतं, हे लक्षात घ्या. हे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचं स्थान किती होतं हे पण आपल्याला माहित असणं इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. 71वं, 72वं, 69 की 67वं. तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचं जे स्थान होतं ते आहे पर्याय क्रमांक 71वं, हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर बघा, 2028 जे ऑलिम्पिक होणार आहे ते कुठं होणार आहे? तर लॉस एंजलिस, न्यूयॉर्क, मॉस्को की कॅनबेरा जे ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. तर त्याचं उत्तर आहे लॉस एंजलिस मध्ये होणार आहे 2028 जुलैमध्ये. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव ज्या आहेत सध्या त्या कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव रश्मी शर्मा आहेत, मीरा बोरवणकर आहेत, सुजाता सौनिक आहेत, की दीप्ती मेहेंदळे आहेत. ठीक आहे. तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे सुजाता सौनिक, पर्याय क्रमांक सी, तिसरा ऑप्शन. रश्मी शर्मा या महाराष्ट्र राज्याच्या आताच्या पहिल्या पोलीस महिला पोलीस महासंचालक आहेत. ठीक आहे. तर हे आपण लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय शिक्षक दिवस कधी असतो बघा? मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जी जयंती असते, तर तो दिवस आहे 11 नोव्हेंबर. क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे. राष्ट्रीय शिक्षण दिवस विचारलाय, राष्ट्रीय शिक्षण, शिक्षक नाही, शिक्षण दिवस. ठीक आहे. तर याच्या आपल्याला एक प्रश्न असणं माहित असणं गरजेचं आहे. तर या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे कुठे आहे? हा एक पोलीस भरती, तलाठी किंवा ग्रामसेवक भरती या सर्व परीक्षेमध्ये हा एक लोकप्रिय असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे बघा, ते नाशिक, परभणी, अमरावती की संगमनेर. त्याचं उत्तर आहे नाशिक या ठिकाणी आहे. तर हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कधी सुरू झालं, त्याची तारीख काय आहे हा पण माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. 1 जुलै 1988, 1 जून 1988, 1 ऑगस्ट 1988 की 1 मार्च 1988. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै 1988. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू कोण होते? ठीक आहे. संस्थापक कुलगुरू कोण होते? डॉक्टर राम ताकवले, प्राचार्य शिवाजीराव भोसले, तिसरं आहे सुखदेव थोरात की राम शेवाळकर. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर राम ताकवले त्यांचे संस्थापक कुलगुरू होते.
ठीक आहे. तर असेच प्रश्न येतात. अशाच पद्धतीने आपण पाहिलं की एकदम सोपे सोपे प्रश्न होते, पण खूप आपल्याला गोष्टी माहित नसतात. जसं की स्लोगन काय होती किंवा पॅरिस ऑलिम्पिक जे 2028 आहे ते कधी होणार आहे. तर हे अशा टाईपचे सर्व प्रश्न आपण परत परत पाहणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत थँक यू.